मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंढरपुरात घेतलं विठुरायाचं दर्शन, विठ्ठल मंदिराची केली पाहणी। यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे होते उपस्थित। मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम अतिशय समाधानकारक चाललंय। आषाढीच्या आधी जास्तीत जास्त काम पूर्ण करू, लोकांना विश्वासात घेऊन कॉरिडॉरचं काम करणार, मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट। मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन, फडणवीसांकडून मंदिर परिसराची पाहणी। तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याला मुख्यमंत्री फडणवीसांची मंजुरी, मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील भूसंपादनाच्या कामाला वेग देण्याच्या बैठकीमध्ये सूचना। तुळजाभवानी देवीच्या सभामंडपाच्या कामाचा जीर्णोद्धार, ऐतिहासिक स्तंभाच्या कलाकृतीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण। इंदापूर येथे मुख्यमंत्री फडणवीस यांनी मीरा नरसिंहपूर येथे कुलदेवतेचे केलं पूजन। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक नेते होते उपस्थित। शनी शिंगणापूर येथे शनी अमावस्येनिमित्ताने खासदार श्रीकांत शिंदेंनी शनिदेवाचं सपत्नीक घेतलं दर्शन। सगळ्यांना चांगलं आरोग्य, शेतकऱ्यांना चांगले दिवस येवोत, सगळ्यांचं भलं व्हावं अशी प्रार्थना केल्याची माहिती। सांगलीच्या तासगावमध्ये जिल्हास्तरीय सरपंच संवाद मेळावा, उद्योगमंत्री उदय सामंत मेळाव्याला उपस्थित। सरपंच आणि प्रशासन यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून मेळाव्याचं आयोजन। छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्यांनी कधी जात धर्मात भेदभाव केला नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतल्यावर अजित पवार बोलत होते। वडूबुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं अभिवादन। मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी शासकीय सुट्टीचा निर्णय घेतला जाईल, शिंदे यांची माहिती। वाघ्या समाधी संदर्भात सगळ्यांशी चर्चा करावी लागेल, समाधीसाठी होळकरांनी पैसे दिलेत, समाधीबाबत चर्चा करून वाद न करता मार्ग निघू शकतो। वाघ्या समाधी वादाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। करुणा मुंडेंशी कथित लग्नावरून धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये वाढ, करुणा मुंडेंसह लग्न झालेलं अधिकृत नाही, धनंजय मुंडेंनी मुलांना स्वीकारलंय, करुणा मुंडे पत्नी मात्र नाही। धनंजय मुंडेंच्या वकिलांचा कोर्टामध्ये दावा। धनंजय मुंडेंसोबत बँकेत जॉईंट अकाउंट, धनंजय मुंडेंच्या एका पॉलिसीतही आपण नॉमिनी आहोत, करुणा मुंडेंचा दावा। धनंजय मुंडेंची पहिली पत्नी असून बिलमध्येही तसा उल्लेख, करुणा मुंडेंचा दावा। 5 एप्रिलला कोर्टात लग्नाचे पुरावे सादर करणार, करुणा मुंडेंची प्रतिक्रिया। लिव्ह इन नव्हते, धनंजय मुंडेंची पत्नीच होते, करुणा मुंडेंचं वक्तव्य। पंतप्रधान विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला झालेल्या हिंसाचाराबद्दल जाब विचारतील का? तसंच दीक्षाभूमीवर जाणारे पंतप्रधान महाबोधी विहार बौद्धांच्या हाती देण्यासंदर्भात घोषणा करणार का? मोदींच्या नागपूर दौऱ्यावरून काँग्रेस नेते नितीन राऊत यांचे सवाल। पंतप्रधान मोदींच्या नागपूर दौऱ्यावेळी सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार, रेशीमबाग स्मृती मंदिर परिसरात मोदी जाणार। मोदी आणि मोहन भागवत यांची होणारी भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते। कुणाल कामराच्या अडचणीमध्ये वाढ, खार पोलिसात कामराविरोधात 3 गुन्हे दाखल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी 3 स्वतंत्र गुन्हे दाखल। कुणाल कामराच्या समर्थनार्थ मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल, कामराचे विनोद व्यंग राजकीय टीका क्षेत्रात मोडत असल्याचा याचिकेत दावा, कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याकडनं याचिका। मातोश्रीच्या इशाऱ्यावरून कामरा विडंबन करतोय, कामराच्या टीममध्ये काही जण मातोश्रीवर भेटीसाठी गेले होते, संजय निरुपम यांचा आरोप। तर कामराला परदेशातनं फंडिंग होत आहे, निरुपम यांचा दावा। कुणाल कामरा अल कायद्याचा दहशतवादी आहे का? तो कलाकार आहे, संजय राऊतांचं वक्तव्य। कुणाल कामराशी काल बोलणं झालंय, कायद्याला सामोरं जायला हवं असं आपण कामराला सांगितल्याचं राऊतांचं वक्तव्य। राज्यातील शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या होत्या, येत्या 2 ते 3 दिवसात 2500 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळतील, कृषी मंत्री कोकाटेंची माहिती। 31 तारखेपर्यंत कर्ज भरा असं शेतकऱ्यांना सांगताना लाज वाटत नाही का? शेतकरी नेते राजू शेट्टींची उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका। पिंपरी चिंचवड वासियांना नैसर्गिक सवयी लागाव्या, त्यासाठी अर्बन स्ट्रीट डिझायनिंग रोड उभारले जात आहेत, भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगतापांचं वक्तव्य। वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता। दादरच्या शिवाजी पार्क मैदानात पार पडणाऱ्या मनसेच्या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू, उद्या पाडव्या निमित्त मेळाव्यात राज ठाकरे कोणती भूमिका मांडणार याकडे लक्ष। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत 2 एप्रिलला बीडमध्ये युवा संवाद मेळावा, धनंजय मुंडे पहिल्यांदाच मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या अजित पवार बीडमध्ये येणार। संतोष देशमुखांचं अपहरण झालं त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्याचा जबाब माझ्या हाती, अपहरण झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शीची पोलिसात धाव, मात्र पोलिसांनी 3.5 तास बाहेर बसवून ठेवलं। नवा कायदा असल्याने पुस्तक बघून जबाब लिहावा लागल्याचं पोलिसांचं कारण। प्रत्यक्षदर्शीचा जबाब नोंदवण्यास 3.5 तास लावले, ही बाब गंभीर, अंजली दमानी यांची प्रतिक्रिया। महाजन आणि राजेश पाटील या पोलीस अधिकाऱ्यांना सहआरोपी करण्याची केली मागणी। खंडणी ते हत्या प्रकरणातील सर्व आरोपी एकच असल्याचं दोषारोपानंतर सिद्ध, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। उज्ज्वल निकम स्पष्ट भूमिका मांडत असल्यानं आरोपींना फाशी होईल, धनंजय देशमुख यांच्याकडून विश्वास व्यक्त।
संतोष देशमुखांच्या अपहरणाची माहिती देणाऱ्यांनी ज्या पोलिसांनी 3 तास बसवून ठेवलं त्यांच्यावर कारवाईची ठाकरेंच्या शिवसेनेने आधीच मागणी केली आहे. अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. सौगाते मोदी अंतर्गत भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने मुंबईच्या गोवंडी परिसरात साहित्याचं वाटप. कार्यक्रमाला मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी. उल्हास नदी प्रदूषणाच्या विळख्यात अनेक दिवसांपासून आंदोलनही सुरू. त्यामुळे आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नद्यांवरील होणारा खर्च उचलणार. ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान अपाणी डाऊन धीम्या मार्गावर उद्या सकाळी 11 ते दुपारी 4 मेगा ब्लॉक. गुढीपाडवा असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे काहीसे हाल होणार. हार्बर रेल्वे मार्गावर उद्या कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान अपाणी डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. 11:10 ते दुपारी 4 पर्यंत 4:10 हा मेगा ब्लॉक असणार. पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन मेगा ब्लॉक. सांताक्रूज ते माहीम अपाणी डाऊन धीम्या मार्गावर रात्री 12:30 ते पहाटे 4:30 मेगा ब्लॉक. रविवारी गुढीपाडव्याच्या दिवशी मात्र कोणताही ब्लॉक नसणार. गुढीपाडव्याला नागरिक मोठ्या प्रमाणात मंदिरांमध्ये जाण्यासाठी प्रवास करतात. त्यामुळे उद्याचा मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील मेगा ब्लॉक पुढे ढकलावा किंवा रद्द करावा. राहुल शेवाळेंची मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर यांच्याकडे मागणी. रेल्वेची आरक्षण सेवा रात्री 12:15 पासून पहाटे 3:45 पर्यंत बंद राहणार. इंटरनेट बुकिंगही उपलब्ध राहणार नसल्याचं अधिकाऱ्यांकडून स्पष्ट. वर्ध्याच्या बोरगाव मेघे शिवारात ऑनलाईन जुगारावर छापे. 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. आरोपींकडून 1,46,000चा मुद्देमाल जप्त. अवैध माती उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांवर गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई. जेसीबीसह 5 ट्रॅक्टर जप्त. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागच्या बाजूला सुरू होतं उत्खनन. जालन्यामध्ये आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा चालवणाऱ्या 5 सट्टेबाजांना पोलिसांनी केली अटक. चंदझिरा भागात सीएसके विरुद्ध आरसीबी मॅचवर सट्टा खेळणाऱ्याला पोलिसांकडून अटक. तेव्हा सट्टा चालवणाऱ्यांचं रॅकेटच आढळून आलं. कर्जत नेरळजवळील भिवपुरी रेल्वे स्थानकाजवळ 6 मोटरसायकल जळून खाक. वणव्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. वाशिम जिल्ह्यातील 18 गावात पाणी टंचाई. 14 गावातील विहिरी तर एका गावातील बोरवेल अधिग्रहण करण्यात आली. 3 गावांना टँकरने पाणी पुरवठा. छत्तीसगडच्या नक्षलवाद्यांच्या कारवाईत मोठं यश. सुकमामध्ये सुरक्षा दलाकडून 17 नक्षलवाद्यांचा खात्मा. नक्षल कमांडर जगदीशचाही खात्मा. 2 जवान जखमी. आज वर्षामधलं पहिलं सूर्यग्रहण. संध्याकाळी 6:14 ग्रहण काळ. भारतात मात्र ग्रहण दिसणार नाही. भूकंपग्रस्त म्यानमारला भारताकडून लष्करी वाहतूक. विमानातून सुमारे 15 टन मदत सामुग्री. पंतप्रधान मोदींकडून भूकंपामुळे झालेल्या विध्वंसाबद्दल चिंता व्यक्त. बँकॉकमध्ये भूकंपामुळे मोठं नुकसान. भूकंपाच्या धक्क्यांमुळे बांधकाम सुरू असलेली 33 मजली इमारत कोसळली. ढिगाऱ्यातून लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.